सामान्य काळातील 28वा रविवार वर्ष पहिले. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या वसईतील ही एक सत्य घटना आहे. आजच्या शुभवर्तमानाचं औचित्य साधून हा प्रसंग मी आपणासमोर ठेवू इच्छितो. एका कुटुंबामध्ये लग्न होतं आणि लग्नाचा कार्यक्रम केवळ एका दिवसापुरताच मर्यादित होता. मद्याविना लग्न कार्यक्रम करायचा होता. 300 पर्यंत आमंत्रित बोलवण्याचं ठरलं होतं. लग्नाचं आमंत्रण देताना आईवडिलांनी आमंत्रितांना आगाऊच सांगून ठेवलं होतं, मद्याविना आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत. नो ड्रिंक, नो गिफ्ट्स असं मौखिक सांगून प्रिंटेड आमंत्रणे त्यांनी आपल्या हितचिंतकांना, आपल्या नातेवाईकांना दिली होती. 300 लोकांचा जमाव भोजनासाठी जमेल या आशेनं आणि अपेक्षेनं लग्न मंडपामध्ये सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. घरधनी आमंत्रितांची वाट पाहत होते. लग्नाच्या मेजवानीचा हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी सायझेबल नंबर किंवा क्राऊड हवा होता. 100-150 माणसं जमली की कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. जवळचे नातेवाईक आणि आपल्या गावामधील लोक लवकर येतील या अपेक्षेनं घरधनी आतुरतेने वाट पाहत होता. जवळच्या नातेवाईकांना त्यांना फोन केले. गाव परिवारामध्ये चटकन फिरून एखाद्या माणसाकरवी कार्यक्रम सुरू करायला दिरंगाई होत आहे, कृपया लवकर या असे निरोप देखील पाठवले. येतो, आत्ताच निघतो असे काही जणांनी निरोप पाठवले. 300 जणांसाठी भोजन केलेलं होतं. या 300 पैकी 160 ते 165 पर्यंत आमंत्रित भोजनासाठी उपस्थित होते. घरधण्याला खूप वाईट वाटले. केवळ दारू वाटप नाही म्हणून जवळचे काही नातेवाईक आणि गावामधील काही आमंत्रितांनी लग्नाच्या मेजवानीवरती बहिष्कार टाकला होता. किती खेदास्पद, किती दुःखदायक ही घटना. 50% जेवण संपलं होतं आणि 50% अन्न तसंच राहिलेलं होतं. हे 50% अन्न फ्रीजमध्ये ठेवणं घरधण्याला शक्य नव्हतं आणि तशा प्रकारची सुविधा देखील त्याच्याकडे नव्हती. केवळ मद्याविना लग्न सोहळा होता म्हणून 50% लोक आली नाहीत. याचं त्या घरधण्याला खूप वाईट वाटलं, दुःख झालं. कष्टानं, श्रमानं, मेहनतीनं बनवलेलं आणि शिजवलेलं ते अन्न फुकट जाऊ नये, त्या अन्नाची नासाडी होऊ नये, ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये जाऊ नये म्हणून त्या रात्री त्या घरधण्यानं काही निवडक माणसांना हाताशी धरून रस्त्यावरती, बस स्थानकावरती, गरिबांच्या वस्तीमध्ये जे त्या रात्री अर्धपोटी, उपाशीपोटी झोपले होते त्यांच्यापर्यंत ते राहिलेलं अन्न पोचवलं. उपाशीपोटी झोपलेल्या गरिबांना, भिक्षुकांना रस्त्याच्या लगत तंबू ठोकून वस्ती करणाऱ्या त्या दिवस मजुरांना जागे करून ते अन्न त्या रात्री त्यांना खावयास दिलं. गरिबांनी, भिक्षुकांनी, उपेक्षितांनी ते अन्न आनंदानं आणि हर्षानं खाल्लं. प्रिय बंधू भगिनीनो, अशाच आशयाचा विषय आणि समस्या घेऊन लग्नाच्या मेजवानीचा दाखला लोकसमुदायासमोर ठेवून प्रभू येशू ख्रिस्तानं एका गंभीर स्वरूपाच्या विषयाला हात घातलेला आहे. यार्देन नदीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेल्या देवपुत्रानं सेवा कार्याचा जाहीरनामा सभास्थानामधून लोकांसमोर ठेवला. त्यांनी स्वर्ग राज्याची घोषणा केली. स्वर्ग राज्यामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना मौखिक आमंत्रणे दिली. कधी सभास्थानामधून तर कधी गावागावामध्ये फिरून, नगरोनगरी जाऊन, कधी जकात नाक्यावरून जाताना
तर कधी गावाच्या वेशीवरून जाताना, कधी समुद्र किनारी, तर कधी डोंगराच्या सपाटी जागेवरती या लोकांमध्ये तो आमंत्रण देत होता. स्वर्ग राज्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना बोलावत होता. इस्रायल जनता ही परमेश्वरानं निवडलेली, त्या परमेश्वराला प्रिय असलेली माणसं होती. आमंत्रितामध्ये पहिली लिस्ट, पहिलं प्राधान्य स्वर्ग राज्यामध्ये या आध्यात्मिक मेजवानीचं आमंत्रण इस्रायली त्या यहुदी लोकांना होतं. याजक वर्गाला, शास्त्री पुरुषांना, सामान्य जनतेला त्यांच्यामध्ये जाऊन, त्यांच्यामध्ये राहून, घरोघरी, दारोदारी, गावोगावी आणि नगरोनगरी फिरून या देवपुत्रानं आमंत्रणं दिली होती. लग्नाच्या मेजवानीला म्हणजे स्वर्ग राज्याच्या या आध्यात्मिक मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी राजानं म्हणजेच त्या परमेश्वरानं शास्त्रे, प्रवक्ते आणि संदेष्टे पाठवले. या स्वर्ग राज्याचं स्वरूप त्या श्रद्धावंतांना समजावं आणि ते किती गरजेचं आहे, त्यामध्ये सर्वांनी सहभागी होणं हे सर्वांच्या किती हिताचं आहे, महत्त्वाचं आहे, याची जाणीव प्रभू येशू ख्रिस्त करून देत होता. हे संदेशाकरवी त्या परमेश्वरानं वेळोवेळी आमंत्रितांना विनवून सांगितले होते, माझे बैल पुष्ट पशु कापलेले आहेत, सर्व काही सिद्ध झालेलं आहे, लग्नाच्या मेजवानीला चला. तो स्वर्गीय पिता देवपुत्र आपली आतुरतेने वाट पाहत होता. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सातत्यानं आमंत्रण देत होता, बोलावत होता. आध्यात्मिक उपक्रमांना, कार्यक्रमांना उपस्थित न राहण्यासाठी आपण जशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं शोधतो, वेगवेगळ्या प्रकारची आपण कारणं देतो, सबबी पुढे करतो. माझ्याकडे वेळ नाही, आय एम टू बिझी, माझ्या नोकरीमुळे, माझ्या व्यवसायामुळे, माझ्या कौटुंबिक जबाबदारीमुळे मला जमत नाही आणि जमणार नाही, असं आपण सहजपणे सांगून जातो. किती काळ, किती वेळ, किती वर्षे आपण या सबबी ही कारणे देत राहणार आणि आध्यात्मिक धार्मिक उपक्रमापासून, त्या स्वर्ग राज्यापासून, परमेश्वरापासून आपण स्वतःला दूर आणि वंचित ठेवणार. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपली स्वतःची लोक आपलं ऐकत नाहीत, आपली स्वतःची माणसं आपल्याला जुमानत नाहीत, एक दोन वेळेला निरोप पाठवून, आमंत्रण देऊन देखील आपल्या आमंत्रणाची कदर करत नाहीत. या विरुद्ध, या देवपुत्राविरुद्ध कार्यस्थाने करतात, प्रभूच्या कार्याला विरोध करतात, लोकांना भडकवतात, चिथवतात. या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला खटकत होत्या. हे सर्व ही वास्तवता पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला वाईट वाटत होतं. ज्यांच्यासाठी तो आला होता त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आमंत्रित लायकीचे नव्हते, ते प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत नव्हते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त परराष्ट्रीयांकडे वळला. इतर जाती जमातीच्या धर्माच्या लोकांकडे प्रभू येशू ख्रिस्त गेला. चव्हाट्यावरती, रस्त्यावरती, नाक्यावरती जे बरे वाईट त्याला आढळले, ज्यांनी प्रभूचे विश्वासानं ऐकले, ज्यांनी प्रभूवरती विश्वास ठेवला, देवपुत्र म्हणून प्रभूचा स्वीकार केला, प्रभूचं आमंत्रण स्वीकारलं, अशा लोकांनी मंडप भरून गेला. जे निवडलेले होते, ज्यांना बोलावलेलं होतं, ते प्रभूपासून दुरावले आणि परराष्ट्रीय प्रभू येशू ख्रिस्ताला धरून राहिले, ते त्याच्या जवळ आले. बंधून आणि भगिनीनो, लग्नाचा पोशाख न घालता लग्न मंडपामध्ये प्रवेश करणारा तो इसम, इथं प्रभू येशू ख्रिस्त बाह्य भरजरी आणि खानदानी पोशाखाविषयी, व्यक्तीच्या बाह्य पेहरावाविषयी बोलत नाही. या वाक्याचा आपण शब्दशः अर्थ घेऊ शकत नाही. प्रभूच्या आध्यात्मिक मेजवानीमध्ये सहभागी होताना
आपल्या अंतर्मनाची, आपल्या हृदयाची तयारी करून या प्रभू भोजनामध्ये, या आध्यात्मिक मेजवानीमध्ये प्रत्येकानं सहभागी व्हावं अशी त्या प्रभूची इच्छा आहे. प्रत्येक पवित्र मिसा बलिदान ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी एक आध्यात्मिक मेजवानी आहे. या मेजवानीचं आमंत्रण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं बाप्तिस्मा साक्रमेंट स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. रविवार पवित्र पाळ हे माझ्या स्मरणार्थ करा. या प्रभू भोजनामध्ये सहभागी होत असताना आपण इथं यायचं नुसती फॉर्मॅलिटी पूर्ण करायची म्हणून आपण येऊ नये. आमंत्रित लायकीचे असावे. याचाच अर्थ प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या हृदयाची, आपल्या मनाची पूर्वतयारी करून आपण या पवित्र मंदिरामध्ये प्रवेश करावा. मनामध्ये, हृदयामध्ये पाप ठेवून द्वेष, मत्सर आणि शत्रुत्वाची भावना हृदयामध्ये बाळगून दूषित, प्रदूषित आणि कलंकित हृदयानं या पवित्र मंदिरामध्ये आपण येऊ शकत नाहीत. प्रभूला ते आवडत नाहीत. आपल्या बाह्य पेहराव्यापेक्षा, आपण घातलेल्या त्या ड्रेसेसपेक्षा आपल्या मनाची, आपल्या हृदयाची शुद्धता, पवित्रता, स्वच्छता आणि शुद्धीकरण परमेश्वराच्या नजरेमध्ये महत्त्वाचं आहे. कळून देखील, समजूनही या आध्यात्मिक गोष्टीकडे, याही गोष्टींच्या भ्रमामध्ये राहून आपण दुर्लक्ष केलं. वेळेत आपण दक्षता राहिलो नाही आणि काळजी घेतली नाही आणि आयुष्यभर, जीवनभर आपण सबबी आणि कारणच देत राहिलो तर आयुष्याच्या शेवटी त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतील. मग आपणास देखील आपली तयारी नसल्यामुळे लग्न मंडपाबाहेर म्हणजे स्वर्ग राज्याबाहेर आपल्याला काढलं जाईल. तेथं रडणं आणि दात खाणं चालेल. आमंत्रित लायकीचे नव्हते आणि म्हणून आपणासही प्रभूनं तयार केलेल्या, यशया संदेष्टाने आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद केलेल्या उत्कृष्ट मिष्टानाच्या आध्यात्मिक मेजवानीपासून आपणास वंचित राहावं लागेल, दूर राहावं लागेल, बाहेर राहावं लागेल. आमेन.